शहरातील 100 फुटी रोडवरील डीमार्ट शेजारी असलेल्या साईदत्त कॉम्प्लेक्ससमोर हातगाडी धारकांकडून करण्यात आलेल्या अतिक्रमणामुळे स्थानिक नागरिक, वाहनधारक आणि गाळेधारक त्रस्त झाले आहेत। या अतिक्रमणामुळे परिसरात वाहतुकीची कोंडी होत असून अपघातांची संख्या वाढली आहे। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार साईदत्त कॉम्प्लेक्ससमोर रस्त्याच्या कडेला हातगाड्या उभ्या राहत असल्याने गाळेधारकांना स्वतःची वाहने पार्क करण्यास अडचणी निर्माण होत आहेत। तसेच रस्त्याची रुंदी कमी झाल्याने वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। विशेषतः सायंकाळच्या वेळेत या परिसरात मोठी गर्दी होत असून वाहतूक विस्कळीत होत आहे। या अतिक्रमणामुळे परिसरात किरकोळ अपघातांच्या घटनाही वाढत असल्याचे नागरिकांनी सांगितले। त्यामुळे महापालिका प्रशासनाने तात्काळ कारवाई करून अतिक्रमण हटवावे अशी मागणी स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांकडून करण्यात येत आहे। नागरिकांनी प्रशासनाने नियमित अतिक्रमण विरोधी मोहीम राबवून रस्ता मोकळा करावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। माझं नाव आहे प्राजक्ता स्वप्नील शिंदे। माझं कसं आहे की गेले आम्ही 5-6 वर्ष झाले इथं गाळा घेतला आहे। हा नगरपालिकेला आम्ही वारंवार सांगतो की पुढचं जे अतिक्रमण आहे त्याच्यामुळे आम्हा सगळ्यांनाच गाळाधारकांना त्रास होत आहे। त्यांनी आम्हाला पेशंटला येणारा इतरांना गाडी लावायला अजिबात जागा नसते, परत आमच्या स्वतःच्या गाड्या लावायला सुद्धा जागा नसते। नगरपालिकेला वारंवार आम्ही कंप्लेंट करून प्रशासनाचं आमच्याकडे दुर्लक्ष होतं आहे, तर तुम्ही सगळ्यांनी आमच्याकडे लक्ष द्यावे ही अपेक्षा। आणि दुसरं म्हणजे कसं आहे की आम्ही नगरपालिकेला वारंवार कर भरत आहोत। असं नाही आहे की आम्ही घरपट्टी, पाणीपट्टी सगळं देत आहोत। एवढं सगळं आम्ही करून सुद्धा आम्हाला गैरसोयी व्हायला लागले, त्याच्यावर त्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे। आणि इथं सगळ्यांनाच त्रास आहे, असं नाही आहे की असं आणि पूर्ण ब्लॉक झालं आहे। हे पूर्ण इकडून तिकडून सगळं ब्लॉक आहे आणि आमच्या धंद्यावर आणि नुकसान म्हणजे आमच्या बिझनेसवर त्याचा परिणाम होत आहे। तर ह्यामुळे त्वरित ह्याच्यामध्ये लक्ष घालावे हीच अपेक्षा आहे। मी शांताराम चव्हाण, गाळा नंबर 2 आणि हे बिल्डिंगचं नाव आहे साई दत्त कॉम्प्लेक्स आणि डीमार्टच्या शेजारी 100 फुटी रोड। तर इथे आम्हाला अतिक्रमण म्हणजे हे गाडीवाले, भेळवाले, टपरीवाले या सगळ्यांचा त्रास होतो आहे। त्यांनी आमची दुकानं आणि ही बिल्डिंग झाकून टाकलेली आहे आणि आत एंट्री करायलासुद्धा त्यांनी जागा ठेवलेली नाही। सांगायला गेल्यानंतर ते आम्हाला दादागिरी करतात आणि आमच्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू एकदम कमी झालेली आहे। कुणी भाडेकरू पण येत नाही आणि विकत घ्यायला पण कुणी येत नाही काय। तरी हे आमची ही तक्रारीची तुम्ही दखल घ्यावी आणि आम्हाला हे अतिक्रमण हटवून सहाय्य करावे ही तुम्हाला नम्र विनंती आहे।